नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा नवीन नोटिफिकेशन मिळण्यासाठी. हॅलो एव्हरीवन, नेक्स्ट आवर पॉईंट वेअर हाऊसिंग. सो फर्स्ट ऑफ ऑल meaning, warehousing refers to storage of goods and considers of all those activities which are connected with storage and preserving of goods. So what is warehousing? So warehousing of refers that storage of goods and consisting of all those activities which are connected with storage and preserving of goods. तर वेअरहाऊसिंग म्हणजे असं एक ठिकाण आहे की त्या ठिकाणी सगळे आपले गुड्स आहेत ते स्टोरेज केले जात असतात आणि हे स्टोरेज केल्यानंतर त्याचे जे इतर जे ॲक्टिव्हिटीज आहेत, मग ते प्रिझर्विंग ऑफ गुड्स असेल, स्टोरेज असेल, त्या सगळ्यांचा संबंध या वेअरहाऊसिंगमध्ये येत असतो. इट इज a mean of storing the goods. Warehousing can be defined as a group of activities connected with the storing and preserving of stored goods from the time of production till the time of consumption. म्हणजेच वेअरहाऊसिंग म्हणजेच याच्यामध्ये आपण गुड्स स्टोअर करत असतो, प्रिझर्व करत असतो आणि हे प्रिझर्विंग ज्यावेळी गुड्स स्टोअर करण्यासाठी केलं जात असतं, तर हे प्रिझर्विंग असेल, स्टोरिंग असेल, हे मात्र त्यावेळी टाईम ऑफ प्रोडक्शनच्या वेळी हे एक प्रकारे स्टोअर केलं जात असतं आणि ज्यावेळी त्याचं कन्झम्पशन होईल तोपर्यंत ते स्टोरिंग करावं लागत असतं आणि त्याचप्रमाणे ते एक प्रकारे प्रिझर्व करून ठेवावं लागत असतं. त्याला आपण वेअरहाऊसिंग असं म्हणतो. तर नेक्स्ट आपण डेफिनेशन बघूया. अ वेअरहाऊस इज डिफाईन ॲज ॲन इस्टॅब्लिशमेंट फॉर स्टोरेज ऑर ॲक्युमुलेशन ऑफ गुड्स. तर वेअरहाऊस म्हणजेच असं एक ठिकाण आहे की त्याच्यामध्ये इस्टॅब्लिशमेंट केलं जात असतं फॉर द स्टोरेज अँड अक्युमुलेशन ऑफ गुड्स. म्हणजेच या ठिकाणी मालाचं एक प्रकारे स्टोरेज केलं जात असतो आणि त्याचप्रमाणे त्या गुड्सचं ॲक्युमुलेशन केलं जात असतं. त्याला आपण वेअरहाऊस असं म्हणतो. नेक्स्ट आपण बघूया त्याचे फंक्शन्स कुठले आहेत वेअरहाऊसचे. फर्स्ट वन ते म्हणजेच स्टोरेज. तर आपण वेअरहाऊस म्हटलं की लक्षात येतं की त्याच्यामध्ये स्टोरेज येत असतं. दिस इज द बेसिक फंक्शन ऑफ वेअरहाऊसिंग. Surplus commodities which are not needed immediately can be stored in warehouse. They can be supplied as and when needed by the customer. तर नेक्स्ट आपलं जे फंक्शन आहे वेअरहाऊसेसचं ते फर्स्ट वन व्हेरी इम्पॉर्टंट फंक्शन ऑफ वेअरहाऊसेस दॅट इज स्टोरेज. सो ये स्टोरेज इट मीन्स इट इज द बेसिक फंक्शन्स ऑफ वेअरहाऊसिंग वेअर we can store our goods and preserve our goods also, and when we need that goods by the customer, so that time we supplied. म्हणजेच या ठिकाणी वेअरहाऊसेस असं एक फंक्शन आहे इम्पॉर्टंट ज्याच्यामध्ये फंक्शन आपण बघतोय ते म्हणजे स्टोरेज. आणि या स्टोरेजमध्ये पण गुड्स एक प्रकारे स्टोरेज केला जात असतो आणि हे करत असताना ज्यावेळी गुड्स आपण सप्लाय करतो असतो, म्हणजे ज्यावेळी कस्टमर्स कडून त्याची मागणी येत असते, सप्लाय करायचं असतं, त्याचं डिमांड येत असते, त्यावेळी आपण सप्लाय करत असतो. म्हणजे जोपर्यंत त्यांचं डिमांड येत नाही तोपर्यंत आपल्याला हा गुड्स आहे तो आपल्याला वेअरहाऊसमध्ये स्टोअर ठेवावा लागत असतो. त्यामुळं सो दिस इज अ बेसिक फंक्शन ऑफ वेअरहाऊसिंग दॅट सरप्लस कमोडिटीज विच आर नॉट निडेड इमिजिएटली कॅन बी स्टोअर्ड इन वेअरहाऊसेस. म्हणजेच लक्षात घ्या, आपण गुड्सचं प्रोडक्शन केल्यानंतर जोपर्यंत त्याचं इमिजिएटली त्याला आपण साहजिकच त्याची गरज नसते किंवा त्याची आपल्याला लगेच डिमांड येत नसते, म्हणजे जोपर्यंत कस्टमरचं डिमांड येत नाही तोपर्यंत आपल्याला गुड्स तो प्रिझर्व किंवा स्टोअर करून ठेवावा लागत असतो. म्हणून फर्स्ट आपण फंक्शन बघितला तो स्टोरेज. सेकंड वन प्राइस स्टॅबिलायझेशन. वेअरहाऊसेस प्ले an important role in the process of price stabilization. It is achieved by creation of the time utility by warehousing. In warehouses, usually a large stock of goods is kept. Whenever there is a shortage in the market, goods can be immediately supplied through warehouses, which helps in price stabilization to avoid rise in price due to demand and supply difference. So our second function that is price stabilization. म्हणजेच या ठिकाणी आपण बघू शकतो की वेअरहाऊसेस याच्यामध्ये अतिशय इम्पॉर्टंट रोल प्ले करतो ते म्हणजे प्राइस स्टॅबिलायझेशन. म्हणजेच या ठिकाणी ज्यावेळी वेअरहाऊसमध्ये आपण गुड्स स्टोअर करत असतो तर एक प्रकारे त्या ठिकाणी टाईम युटिलिटी तयार होत असते. म्हणजेच टाईम युटिलिटी म्हणजे काय की ज्यावेळी
तो जो माल आपण तयार केलेला आहे, जो गुड्स तयार केलेला आहे, त्याला जेव्हा डिमांड येईल त्यावेळेस तो आपण माल काय करत असतो, सप्लाय करत असतो. म्हणजेच त्या ठिकाणी आपण त्याची साठवणूक करून ठेवत असतो, म्हणून त्याला आपण टाईम युटिलिटी म्हणतो. आणि या वेअरहाऊसेसमध्ये सगळ्यात लार्ज स्केल ऑफ गुड्स या ठिकाणी केप्ट केला जात असतो. म्हणजे लार्ज स्केल ऑफ गुड्स या ठिकाणी स्टोअर केला जात असतो. त्यामुळे ज्यावेळी मार्केटमध्ये शॉर्टेज असेल तर त्यावेळी इमिजिएटली हा गुड्स आपल्या गोडाऊनमधून किंवा आपल्या वेअरहाऊसमधून आपण बाहेर काढत असतो. म्हणजेच या ठिकाणी प्राईस स्टॅबिलायझेशन या ठिकाणी आपल्याला दिसून येत असतो. आणि या ठिकाणी ज्यावेळी प्राईस स्टॅबिलायझेशन कशामुळे होत असतं की ज्यावेळी डिमांड आणि सप्लाय याच्यामध्ये जे होणारे डिफरन्सेस आहेत तर त्यामुळं प्राईस स्टॅबिलायझेशन म्हणजे प्राईस निश्चित साहजिकच स्टॅबिलायझेशन या ठिकाणी दिसून येतं. म्हणजेच या ठिकाणी त्यामध्ये किमतीचं ज्याचं स्टेबल जे आहे प्राईस ती राहू शकते. त्याचप्रमाणे रिस्क बिअरिंग, वेन द गुड्स आर स्टोअर इन वेअरहाऊसेस they are exposed to many risks in the form of theft, deterioration, fire, etc. Warehouses are constructed in such a way that the minimize these risks. So next function, that is risk bearing. म्हणजे या ठिकाणी ज्यावेळी गुड्स स्टोअर केला जात असतो वेअरहाऊसेसमध्ये, तर वेअरहाऊसेसमध्ये स्टोअर केल्यामध्ये त्या ठिकाणी आपल्याला अनेक प्रकारे आपण रिस्क घेत असतो. म्हणजे त्या रिस्क आपल्या थेफ्ट असेल किंवा याच्यामध्ये जर त्या डिटरॉयझेशन म्हणजे याला आपण त्या गोदामाला जर त्या वेअरहाऊसला जर आग लागली तर अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे आपण रिस्क या ठिकाणी घेत असतो. आणि अशी जी वेअरहाऊसेस आहेत ते अशा ठिकाणी बनवली जात असतात की ज्या ठिकाणी मिनिमाइज दिस रिस्क, या रिस्क आपल्याला कमीत कमी मिनिमाइज करता येतील. तर वेअरहाऊस कीपर हॅज टू टेक अ रिजनेबल केअर ऑफ द गुड्स अँड सेफगार्ड देम अगेन्स्ट व्हेरियस रिस्क. तर हे जे रिस्क आहे त्याच्यापासून कसं आपल्याला वाचता येईल यामुळं एक रिजनेबल केअर ऑफ गुड्सची वेअरहाऊस कीपर जो असतो तो करत असतो. म्हणजे त्याची केअरिंग करत असतो. आणि एक प्रकारे सेफगार्ड ज्या ठिकाणी तो वेअरहाऊस त्या ठिकाणी आपल्याला एक सेफ्टी मिळू शकते अशा ठिकाणीच हे वेअरहाऊस तयार केले जात असतात. आणि हे जे होणारे आपले जे रिस्क आहे त्याच्यापासून आपली साहजिकच गुड्स वाचवला जाऊ शकतो. फॉर एनी लॉस ऑर डॅमेज सस्टेन बाय गुड्स वेअरहाऊस कीपर शॅल बी लायबल टू द ओनर ऑफ द गुड्स. म्हणजेच या ठिकाणी एक प्रकारे जो वेअरहाऊस कीपर जो आहे तो या ठिकाणी एक प्रकारे केअरिंग करत असतो. त्याचं जे वेअरहाऊस आहे ते कशा पद्धतीने सेफगार्डमध्ये राहू शकतो याची तो काळजी घेत असतो. आणि त्यामुळं वेअरहाऊस कीपरची एक महत्त्वाची जबाबदारी असते की तो त्या ठिकाणी एक प्रकारे जे काही त्या वेअरहाऊसचं जे काही नुकसान होईल त्याला जबाबदार मात्र हा वेअरहाऊस कीपर जो आहे तो असतो. नेक्स्ट फंक्शन, फायनान्सिंग. Loans can be raised from the warehouse keeper or from financial institution against the goods stored by the owner. So next आपलं जे आहे ते फायनान्सिंग. तर या ठिकाणी लोन्स कॅन बी रेज फ्रॉम द वेअरहाऊस कीपर और फ्रॉम फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट अगेन्स्ट द गुड्स स्टोअर बाय द ओनर. म्हणजेच या वेअरहाऊसमध्ये ज्यावेळी गुड्स स्टोअर केला जात असतो तर त्यावेळी एक प्रकारे वेअरहाऊस कीपर जो आहे त्याच्याकडून फायनान्सिंग म्हणजेच याच्यामध्ये लोन्स कॅन बी रेज फ्रॉम द वेअरहाऊस कीपर ऑर फ्रॉम फायनान्स इन्स्टिट्यूशन अगेन्स्ट द गुड्स स्टोअर बाय द ओनर. म्हणजे या ठिकाणी जो ओनरनी आपल्या वेअरहाऊसमध्ये जो गुड्स स्टोअर केलेला आहे मग त्याचा जो वेअरहाऊस कीपर आहे आणि इतर ज्या फायनान्स इन्स्टिट्यूशन आहेत यांच्याकडून फायनान्स केलं जात असतं. गुड्स ॲक्ट ॲज अ सिक्युरिटी फॉर द वेअरहाऊस कीपर ऑर फायनान्शियल इन्स्टिट्यूशन. In this manner, warehousing act as a source of finance for the businessman for meeting business operation. म्हणजेच या ठिकाणी जो त्याचा गुड्स आहे त्या गुड्सवर फायनान्शियल इन्स्टिट्यूशन एक प्रकारे फायनान्स करत असतात आणि त्यामुळं जो बिझनेसमॅन आहे त्याला मात्र या वेअरहाऊसिंगमुळे त्याचं जे बिझनेस ऑपरेशन आहेत म्हणजे त्याचं जे वेअरहाऊसमध्ये जे गुड्स जो स्टोअर केलेला आहे त्याच्यावर एक प्रकारे फायनान्स या वेअरहाऊस कीपर किंवा जे फायनान्स इन्स्टिट्यूशन आहेत यांच्याकडनं ही मदत होत असते. नेक्स्ट, ग्रेडिंग अँड पॅकिंग. वेअरहाऊसेस nowadays provide the facilities of
packing, processing and grading of goods. Goods can be packed in convenient sizes as per the instruction of the owners. The next function ते म्हणजेच grading and packing. तर यामध्ये ग्रेडिंग अँड पॅकिंगमध्येच वेअरहाऊस ज्यावेळी ह्या आपल्याला फॅसिलिटीज देत असतो, म्हणजे त्यामध्ये रिलेटेड पॅकिंग असतील किंवा त्या गुड्सचं ग्रेडिंग केलं जात असतं आणि यामुळे ग्रेडिंग केल्यामुळे ते गुड्स जे आहे ते वेगवेगळ्या साईजमध्ये आपल्याला ज्या ओनरने जे दिलेले इन्स्ट्रक्शन आहे त्या पद्धतीने त्याचं ग्रेडिंग आणि पॅकिंग करण्याचं काम या वेअरहाऊसेसमुळे शक्य होत असतं. नेक्स्ट आहे ट्रान्सपोर्टेशन. वेअरहाऊसेस कॅन प्रोव्हाइड ट्रान्सपोर्टेशन facility to bulk depositors. It collects goods from the place of production and also send goods to the place of delivery on the request of the owner. तर यामध्ये ट्रान्सपोर्टेशन ही सुद्धा पॉलिसी आपल्याला वेअरहाऊसेसमुळे मिळत असते. म्हणजेच यामध्ये ट्रान्सपोर्टेशन फॅसिलिटी आपल्याला दिली जात असते आणि यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं, म्हणजे ज्यावेळी आपल्याला गुड्सचं प्रोडक्शन काढल्यानंतर त्या गुड्सचं ज्या ठिकाणी डिलिव्हरी केलेली आहे ऑन द रिक्वेस्ट ऑफ द ओनर, त्या पद्धतीने त्याचं ट्रान्सपोर्टेशन केलं जात असतं, ज्याला आपण ट्रान्सपोर्टेशन पॉलिसी असं म्हणतो आहे. त्याच्यामुळं या ठिकाणी ज्यावेळी ज्या पद्धतीने कस्टमरकडनं डिमांड केली जात असेल तर त्या ठिकाणी त्याची डिलिव्हरी या ट्रान्सपोर्टेशनमुळे शक्य होत असते. नेक्स्ट आहे टाईम अँड प्लेस युटिलिटी. वेअरहाऊसेस क्रिएट टाईम युटिलिटी बाय प्रिझर्विंग द गुड्स टिल दे आर डिमांडेड. इट ऑल्सो क्रिएट प्लेस युटिलिटी बाय प्रोव्हाइडिंग द गुड्स ॲट द प्लेस वेअर दे आर रिक्वायर्ड. म्हणजे याच्यामध्ये टाईम आणि प्लेस युटिलिटीसुद्धा आपल्याला दिसून येत असते. तर वेअरहाऊस क्रिएट काय करत असतात, तर टाईम युटिलिटी आपल्याला क्रिएट करत असतात. म्हणजे ज्यावेळी गुड्सचं डिमांड असेल तर त्यावेळी तो सप्लाय केला जात असतो. म्हणजेच त्यामुळे एक प्रकारे प्लेस युटिलिटीसुद्धा या ठिकाणी आपल्याला वेअरहाऊसिंगमुळे क्रिएट होत असते. म्हणजेच ज्या ज्या ठिकाणी आपल्याला मालाची गरज आहे किंवा गुड्स ज्या ठिकाणी डिलिव्हर करायचं आहे तर त्यावेळी आपल्याला प्लेस युटिलिटी ही शक्य होत असते. नेक्स्ट लास्ट फंक्शन दॅट इज प्रोसेसिंग. सर्टन कमोडिटीज आर नॉट कन्झ्युम इन द फॉर्म दे आर प्रोड्यूस. Processing is required to make them consumable. For example, paddy is polished, fruits are ripened. Sometimes warehouses undertake such activities on behalf of the owner. The next आपलं लास्ट फंक्शन दॅट इज प्रोसेसिंग. म्हणजेच यामध्ये ज्या गोष्टी आपण, म्हणजे ज्या कमॉडिटीज आहेत ज्या पद्धतीने प्रोड्यूस झालेल्या आहेत त्याप्रमाणे ते कन्झ्युम केल्या जात नाहीत. म्हणजेच त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारची प्रोसेसिंग केली जात असते. मग ही प्रोसेसिंग एक प्रकारे जो आपला पॅडी इज पॉलिश, म्हणजे त्याला आपण राईस जो असतो त्याला आपण पॉलिश करत असतो. फ्रूट्स असतील तर ते फ्रूट्ससुद्धा रायपन केली जात असतात. म्हणजेच हे जे वेगवेगळ्या प्रोसेसिंग आहेत, म्हणजे ज्या पद्धतीने कमॉडिटी तयार झालेली आहे तर त्याच्यावर काही ना काही ते प्रोसेस केली जात असते. ते आपण प्रोसेसिंग ज्याला आपण फंक्शन म्हणतो हे वेअरहाऊसेसमुळे शक्य होत असतं. आणि यामध्ये ह्या सर्व गोष्टी करत असताना एक प्रकारे जो वेअरहाऊस कीपर जो आहे ह्या सर्व ॲक्टिव्हिटीज करत असतो ऑन बिहाफ ऑफ द ओनर. तर हे आपण सगळे बघितले ते म्हणजे फंक्शन्स ऑफ द वेअरहाऊसेस. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ते म्हणजे टाईप्स ऑफ वेअरहाऊसेस. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.